हे आता इकडे बघा, हा नाला चोकच झालेला, त्याच्यामुळे दरवर्षी जी परिस्थिती आहे तशीच ही परिस्थिती आहे. करोडो रुपये आपण खर्च करतो. आता आम्ही मनोरमा नगरपासून सुरुवात केली आणि आता या इथे रुस्तमजीच्या इथे या नाल्यापर्यंत पोहोचतो. काही नाले आज अशी परिस्थिती आहे की तिथे टर्फ दिसतं. म्हणजे रात्री अपरात्री लाईट नसेल तर लोक तिथे फुटबॉल खेळायला जायचे चुकून. एवढी वाईट परिस्थिती आहे. मजूर जे आहे ते जेवढे मजूर लावायला पाहिजे ते लावले जात नाही, त्याचे पैसे मात्र घेतले जातात. जेवढ्या पद्धतीने किती तास तुम्ही मशीन चालवायला पाहिजे तर वाढीव तिथे दाखवलं जातं आणि पैसे घेतले जातात. आणि नाले सफाईमध्ये हाती सफाई अजून पण चालू आहे. दरवर्षी साहेब म्हटलं असतं की नाल्याची सफाई केली जाते का टेंडरची सफाई केली जाते? टेंडरची सफाई आहे, साफसफाई, आणि त्याच्यामुळे कारवाई होत नाही हे फार महत्त्वाचं. आणि त्याच्यामुळे माझं स्पष्टपणे आता माननीय आयुक्ताला सांगणं आहे की नाले सफाई आम्ही आत्ताचपासूनच बघायला सुरुवात केली आहे. खरं म्हणजे नोव्हेंबरपर्यंत यांना मुदत असते, म्हणजे ते 2-3 वेळा गाळ काढू शकतात. त्याच्यामुळे अगदी योग्य पद्धतीने तुम्ही ही नाले सफाई होते की नाही ते बघा. आम्ही देखील शेवटी आमचंही काम आहे, ठाणेकरांना नाही तर तुम्ही उघड्यावर सोडून चालणार नाही. पाऊस मोठ्या प्रमाणात येणार आहे आणि अशा पद्धतीने जर नाले सफाई असेल, अहो यांनी जिवंत विहिरी देखील खराब केलेल्या आहे. त्या बाळकुंच्या इथे आम्ही मनोरमा नगरच्या इथे एवढी भरलेली विहीर जी आहे त्या विहिरीमध्ये नाल्याचं पाणी घुसलेलं आहे आणि अधिकाऱ्यांना माहिती नाही. कोण कारवाई करणार याच्यावर? आणि त्याच्यामुळे अतिशय वाईट परिस्थिती आहे. येणाऱ्या 1.25 महिन्यामध्ये ही परिस्थिती सुधारण्याकरता आयुक्तांनी रोज रस्त्यावर उतरलं पाहिजे, अधिकाऱ्यांनी उतरलं पाहिजे आणि कॉन्ट्रॅक्टर जे आहे ते योग्य पद्धतीने काम करतायत की नाही हे बघितलं पाहिजे. तर आणि तरच, नाहीतर ठाणं तुंबणार आणि ठाणेकर त्रस्त होतील. ठेकेदार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करतात, त्याचप्रमाणे जे कामगार असतात त्यांना हँड ग्लोव्ज, गमबूट किंवा त्यांच्या देखील सुरक्षेकडे दुर्लक्ष केलं जातं. नाही, ते कॉन्ट्रॅक्टरला तर काही पडलेलीच नसते. तो एकतर जेवढे मजूर लावायला पाहिजे ते लावत पण नाही आणि अधिकारी तर काय आनंद आहे, त्यांचं काही बघत, त्यांना माहितीच नाही आहे काय चाललेलं आहे. कुठे नाला थांबलेला आहे ते देखील अधिकाऱ्यांना आम्ही दाखवलं. म्हणजे इतकी संतापजनक बाब आहे की त्या नाला जो आहे त्या नाले बुजवले गेलेले आहेत पण अधिकाऱ्यांना माहीत नाही आहे, कारण फिरलेलेच नाहीत. 4 भिंतीमध्येच बसून आपलं बिलं काढायची काय. आणि त्याच्यामुळे हे सगळं जे आहे सुरक्षेचे जे उपाय, ज्या सुविधा आहेत त्या योग्य पद्धतीने देखील दिल्या गेल्या पाहिजेत आणि काम देखील त्या पद्धतीने झालं. आता सर ठाण्यातले बरेचसे नाले, आंबेडकर रोड असेल किंवा इतर ज्या नाल्यांमध्ये, त्या नाल्यामध्ये पाणी आल्यामुळे घरात लोकांचं चिखल आणि पाणी देखील नसतं तरी देखील अधिकारी दुर्लक्ष केलं जातात. वर्षानुवर्ष तीच परिस्थिती आहे. नाही, म्हणूनच आता हे पावसाळ्याच्या आधीच आम्ही जे सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामुळे याच्यावर कठोरपणे तुम्ही कारवाई केल्याशिवाय हे सुधारणार नाही. कारण की आता तर प्रशासकीय राजवट चाललेली आहे. हम करे सो कायदा, आम्ही म्हणू ते धोरण, आम्ही लावू ते तोरण, हे चालणार नाही. आम्ही चौकीदार म्हणून ठाणेकरांना घेऊन याच्यावर बघत राहू आणि योग्य पद्धतीने करून घेऊ.